नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, TCC मध्ये तुमचं स्वागत आहे. आपण बघत आहे पॉलिटेक्निक फर्स्ट इयर फर्स्ट सेमिस्टर सब्जेक्ट बेसिक मॅथमॅटिक्स M1 चॅप्टर नंबर फर्स्ट लॉगरिथम. आणि आजचं लेक्चर नंबर आपलं 8 आहे लॉगरिथमचं. हे सेकंड लास्ट लेक्चर राहणार आणि याच्यानंतरचं लेक्चर जे आहे ते लास्ट राहणार आहे. तर फॉर्म्युल्याची रिव्हिजन घेऊ थोडीशी आणि त्याच्यानंतर आपण हा क्लास आपण सुरू करू. तर टोटल 10 फॉर्म्युले आहेत लॉगरिथम मध्ये. तर फॉर्म्युला नंबर फर्स्ट आहे लॉग ए प्लस लॉग बी, लॉग ए प्लस लॉग बी इज इक्वल टू लॉग ऑफ ए इंटू बी. पहिला फॉर्म्युला आहे लॉग ए प्लस लॉग बी इज इक्वल टू लॉग ऑफ ए इंटू बी. तसंच फॉर्म्युला नंबर दुसरा आहे लॉग ए मायनस लॉग बी, लॉग ए मायनस लॉग बी इज इक्वल टू लॉग ऑफ ए अपॉन बी, लॉग ऑफ ए अपॉन बी. फॉर्म्युला नंबर फर्स्ट लॉग ए प्लस लॉग बी म्हणजे लॉग ऑफ ए इंटू बी. फॉर्म्युला नंबर सेकंड लॉग ए मायनस लॉग बी इज इक्वल टू लॉग ऑफ ए अपॉन बी. तसंच फॉर्म्युला नंबर थर्ड जर लॉगच्या समोर काही पण आलं म्हणजे ए लॉग बी तर फॉर्म्युला काय म्हणते लॉग ऑफ बी टू द पॉवर ए. म्हणजे बघा लॉगच्या समोर काही आलं तर मागच्याच्या डोक्यावर म्हणजे लॉग ऑफ बी टू द पॉवर ए. तसंच फॉर्म्युला नंबर 4 आहे जर लॉग मागच्याच्या डोक्यावर जर काही असेल, लॉग लागला आणि त्याच्या मागच्याच्या डोक्यावर जर काही असेल तर हा काय करतो समोर आणतो म्हणजे लॉग बी टू द पॉवर ए. तर इथे ए काय येणार आहे समोर येणार आहे ए लॉग बी. तसंच फॉर्म्युला नंबर 5 लॉग ए टू द बेस बी, लॉग ए टू द बेस बी जर असेल तर फॉर्म्युला म्हणतो आपल्यापाशी लॉग ए अपॉन लॉग बी, लॉग ए टू द बेस बी. तर फॉर्म्युल्यानुसार होते लॉग ए अपॉन लॉग बी. तसाच फॉर्म्युला नंबर 6 असा आहे 1 अपॉन लॉग ए टू द बेस बी असतो, 1 अपॉन लॉग ए टू द बेस बी. तर हा काय होतो एक्सचेंज होतो म्हणजे इथे येणार लॉग बी टू द बेस ए. म्हणजे बघा एच्या जागी बी जातो बीच्या जागी ए येतो आणि हा 1 अपॉन हटून जातो. काय बघा 1 अपॉन लॉग ए टू द बेस बी म्हणजे काय येते लॉग बी टू द बेस ए. तसाच फॉर्म्युला नंबर 7, फॉर्म्युला नंबर 7 आहे लॉग ए टू द बेस ए, लॉग ए टू द बेस ए म्हणजे काय येते 1. तसंच फॉर्म्युला नंबर 8 आहे लॉग 1 जर आला लॉग 1 ची व्हॅल्यू 0 राहते. फॉर्म्युला नंबर 9 लॉग ई इज इक्वल टू 1. आणि फॉर्म्युला नंबर 10 जर ईच्या डोक्यावर जर लॉग लागला, काय लागला ईच्या डोक्यावर लॉग, तर लॉगच्या मागे जे पण आहे ते लिहितो एक्स. असे विद्यार्थी मित्रांनो असे टोटल 10 फॉर्म्युले आहेत लॉगरिथमचे. चॅप्टर जरी लहान असला पण याच्यात खूप सारे कॉन्सेप्ट आहेत आणि त्याच्यामुळे हे सर्व कॉन्सेप्ट तुम्हाला शिकवणं गरजेचे आहे. तर याच्या आधीच्या लेक्चरमध्ये एक प्रॉब्लेम मी होमवर्क दिलं होतं. तर होमवर्कचं प्रॉब्लेम सॉल्व्ह करूया. ज्या विद्यार्थी जे समजा नवीन विद्यार्थी असेल ज्यांचा आजचा फर्स्ट डे असेल तर त्यांनी हे 10च्या 10 फॉर्म्युले नोट डाऊन करा म्हणजे याची स्क्रीनशॉट काढा. त्यानंतर आता आपण याची न्यूमेरिकल चालू करणार आहे. तर 2 दिवसानंतर आपला नवीन चॅप्टर चालू होऊन जाईल मॅट्रिसेस. लेक्चर नंबर 8 आहे. 9 नंबरचं लेक्चर झालं की नवीन चॅप्टर सुरू होऊन जाईल. तर जे नवीन विद्यार्थी आहेत त्यांच्यासाठी त्यांना नवीन चॅप्टर पासूनच समजायला लागेल. आता थोडंसं हे एंडिंग आहे, थोडी लेवल काय झालेली आहे हाय झालेली आहे. तर हे होमवर्कचं प्रॉब्लेम होतं. होमवर्कचं प्रॉब्लेम सॉल्व लॉग 1/2 मायनस लॉग 5/6 प्लस लॉग 3/4 मायनस लॉग 7/8. तर विद्यार्थी मित्रांनो आता हे प्रॉब्लेम कसं सोडवायचं. इथं आहे लॉग 1/2 मायनस लॉग 5/6 प्लस लॉग 3/4 मायनस लॉग 7/8. तर इथं बघा इथे एक फॉर्म्युला लागतो लॉग ए मायनस लॉग बी. याच्यासाठी लॉग ए मायनस लॉग बी आणि इकडला जो पार्ट आहे इथं पण फॉर्म्युला सेम लागतो लॉग ए मायनस लॉग बी. 2 वेळा फॉर्म्युला आपण अप्लाय करू. फॉर्म्युला लागणार आहे हाच
फॉर्म्युला काय बघा, लॉग ए मायनस लॉग बी, लॉग ए मायनस लॉग बी. तर फॉर्म्युल्यानुसार लॉग ऑफ ए अपॉन बी. फॉर्म्युला काय म्हणते, लॉग ए मायनस लॉग बी इज इक्वल टू लॉग ऑफ ए अपॉन बी. हा आपला फॉर्म्युला आहे. लॉग ए मायनस लॉग बी, इथं पण लॉग ए मायनस लॉग बी म्हणजे लॉग ऑफ ए अपॉन बी हा फॉर्म्युला लागतो. तर इथं कसं येणार आहे, लॉग ए मायनस लॉग बी म्हणजे काय येणार, लॉग ऑफ ए अपॉन बी. आता ए किती आहे 1/2, बी किती आहे 5/6, 1/2 डिवायडेड बाय 5/6. तसंच इथं सुद्धा फॉर्म्युला लॉग ए मायनस लॉग बी, लॉग ए मायनस लॉग बी. फॉर्म्युला काय, लॉग ऑफ ए आहे 3/4 अपॉन बी आहे 7/8. दोन ठिकाणी फॉर्म्युला अप्लाय केला. लॉग ए मायनस लॉग बी म्हणजे लॉग ऑफ ए अपॉन बी, इथं पण लॉग ए मायनस लॉग बी म्हणजे लॉग ऑफ ए अपॉन बी. एकदम सिंपल. आता कंडिशन कितीची आहे, 4ची. ए अपॉन बी अपॉन सी अपॉन डी 4ची कंडिशन आहे. म्हणजे किती असं आलं, ए अपॉन बी आणि अपॉन सी अपॉन डी अशी कंडिशन आहे. तर या कंडिशन मध्ये काय करायचं माहिती आहे का, पहिल्याचा मल्टिप्लाय शेवटच्या सोबत होते, पहिल्याचा मल्टिप्लाय शेवटच्या सोबत, पहिल्याचा मल्टिप्लाय शेवटच्या सोबत आणि मधातल्याचा मल्टिप्लाय मधातल्या सोबत, बी इंटू सी. याचा मल्टिप्लाय बघा, पहिल्याचा मल्टिप्लाय शेवटच्या सोबत ए इंटू बी, ए इंटू डी, मधातल्याचा मल्टिप्लाय मधातल्या सोबत बी इंटू सी. तर सिंपल आहे. इथं काय करसाल तुम्ही, लॉग पहिल्याचा मल्टिप्लाय शेवटच्या सोबत 1 इंटू 6, मधातल्याचा मल्टिप्लाय मधातल्या सोबत 2 इंटू 5 प्लस इथं सुद्धा पहिल्याचा मल्टिप्लाय शेवटच्या सोबत 3 इंटू 8 आणि मधातल्याचा मल्टिप्लाय मधातल्या सोबत 7 इंटू 4. तर असा फॉर्म्युला अप्लाय होईल. आता बघूया काही काही कॅन्सल होते का. तर लॉग ऑफ इथे कॅन्सल होणार आहे, 2 1 जा 2, 2 3 जा 6, 3/5 हे आलं 3/5 प्लस लॉग ऑफ इथे येते 4 1 जा 4, 4 2 जा 8, मग 3 इंटू 2 किती येते 6, 6/7, 3 इंटू 2 6, 6/7. तर आता इथं लागते फॉर्म्युला लॉग ए प्लस लॉग बीचा. लॉग ए प्लस लॉग बी फॉर्म्युला असा आहे, लॉग ए प्लस लॉग बी, लॉग ए प्लस लॉग बी. आता लॉग ए प्लस लॉग बी फॉर्म्युला म्हणते लॉग ऑफ ए इंटू बी, लॉग ऑफ ए इंटू बी, लॉग ए प्लस लॉग बी इज इक्वल टू लॉग ऑफ ए इंटू बी. तर या फॉर्म्युल्यानुसार लॉग ए प्लस लॉग बी म्हणजे लॉग ऑफ ए इंटू बी, ए आहे 3/5 इंटू बी आहे 6/7. तर इज इक्वल टू लॉग ऑफ 6 इंटू 3 किती होते 18 आणि 7 5 किती असते 35. तर हे झालं याचं आन्सर. लॉग ऑफ 18/15. इथं काही भाग जात नाही, कशाचाच काही भाग जात नाही, त्याच्यामुळे हे याचं फायनल आन्सर आहे लॉग ऑफ 18/15. तर विद्यार्थी मित्रांनो, जे विद्यार्थी लेट जॉईन झाले असतील त्यांच्यासाठी एक वेळ अगेन रिपीट करणारा. ज्या विद्यार्थ्यांना प्रॉब्लेम समजलं त्यांनी हे नोट डाऊन करा. हे होमवर्कला दिलं होतं मी प्रॉब्लेम असं होतं, सॉल्व लॉग 1/2 मायनस लॉग 5/6 प्लस लॉग 3/4 मायनस लॉग 7/8. इथं सिंपल फॉर्म्युला अप्लाय केला, लॉग ए मायनस लॉग बी, लॉग ए मायनस लॉग बी म्हणजे लॉग ऑफ ए अपॉन बी. म्हणजे इथं आलं बघा, लॉग 1/2 मायनस लॉग 5/7, लॉग ए मायनस लॉग बी, लॉग ए मायनस लॉग बी म्हणजे लॉग ऑफ ए अपॉन बी, लॉग ऑफ ए अपॉन बी. ए म्हणजे किती आहे 1/2 आणि बी म्हणजे किती आहे 5/6. इथं सुद्धा फॉर्म्युला तोच अप्लाय केला, लॉग ए मायनस लॉग बी, लॉग ए मायनस लॉग बी. ए म्हणजे किती आहे 3/4 आणि बी म्हणजे किती आहे 7/8. आता लॉग ए मायनस लॉग बी म्हणजे लॉग ऑफ ए अपॉन बी 3/4/7/8.
एकाबरोबर मी तुम्हाला हायलाइट करून दाखवतो बघा. लॉग ए मायनस लॉग बी म्हणजे लॉग ऑफ ए अपॉन बी म्हणजे 1/2 अपॉन 5/6. तसंच लॉग ए मायनस लॉग बी म्हणजे लॉग 3/4 मायनस लॉग 7/8. तर इथं काय आलं लॉग ऑफ ए अपॉन बी म्हणजे 3/4 अपॉन 7/8. ओके. फॉर्म्युला अप्लाय केला लॉग ए मायनस लॉग बी लॉग ऑफ ए अपॉन बी लॉग ए मायनस लॉग बी लॉग ऑफ ए अपॉन बी. त्यानंतर 4ची कंडिशन तयार झाली. कितीची कंडिशन तयार झाली 4ची. ए अपॉन बी अपॉन 6 ए अपॉन बी आणि सी अपॉन डी. बघा ए अपॉन बी आणि सी अपॉन डी अशी जर 4ची कंडिशन तयार झाली तर पहिल्याचा मल्टिप्लाय शेवटच्या सोबत करायचा ए इंटू डी आणि मधतल्याचा मल्टिप्लाय मधतल्या सोबत बी इंटू सी. पहिल्याचा मल्टिप्लाय शेवटच्या सोबत 1 इंटू 6 मधतल्याचा मल्टिप्लाय मधतल्या सोबत 2 इंटू 5. इथं पण पहिल्याचा मल्टिप्लाय शेवटच्या सोबत 3 इंटू 8 मधतल्याचा मल्टिप्लाय मधतल्या सोबत 4 इंटू 7 किंवा 7 इंटू 4 3 इंटू 8 आणि 7 इंटू 4. मग इथं बघा 2 1 जा 2 2 3 जा 6 3 राहिला 3 इंटू 1 3 5 इथं राहिला 5. इथं बघा 4 1 जा 1 4 2 जा 8 मग 2 3 इंटू 2 किती होते 6/7. नंतर फॉर्म्युला अप्लाय केला लॉग ए प्लस लॉग बीचा लॉग ए प्लस लॉग बी म्हणजे काय येते लॉग ऑफ ए इंटू बी लॉग ए प्लस लॉग बी लॉग ऑफ ए इंटू बी. तर लॉग ए किती आहे 3/5 इंटू बी किती आहे 6/7. त्यानंतर इथं काही कॅन्सल होत नाही वरचा वर मल्टिप्लाय करणार खालचा खाली 6 इंटू 3 किती होते 18 आणि 7 इंटू 5 किती होते 35. प्रॉब्लेम इज सॉल्व. याच्यानंतर हे प्रॉब्लेम सॉल्व होणार नाही. तर विद्यार्थी मित्रांनो हे प्रॉब्लेम तुम्ही नोट डाऊन करून घ्या आणि ज्या विद्यार्थ्यांना समजलं नाही त्यांच्यासाठी एक वेळा फायनल एक्सप्लेन करतो मी हळूवारपणे तिथपर्यंत तुमचा हे प्रॉब्लेम नोट डाऊन होते. प्रॉब्लेम असं होतं डबल आहे का ज्यादा समजलं नाही लॉग 1/2 मायनस लॉग 5/6 प्लस लॉग 3/4 मायनस लॉग 7/8. इथं फॉर्म्युला अप्लाय केला लॉग ए मायनस लॉग बी लॉग ए मायनस लॉग बी म्हणजे काय येते लॉग ऑफ ए अपॉन बी. आता लॉग ए म्हणजे 1/2 मायनस लॉग बी म्हणजे 5/6 लॉग ए मायनस लॉग बी म्हणजे लॉग ऑफ ए अपॉन बी 1/2 अपॉन 5/6. इथं पण लॉग ए मायनस लॉग बी लॉग ए मायनस लॉग बी म्हणजे लॉग ऑफ ए अपॉन बी 3/4 अपॉन 7/8. त्यानंतर काय केलं पहिल्याचा मल्टिप्लाय शेवटच्या सोबत ए इंटू डी मधतल्या मधचा मल्टिप्लाय मधतल्या सोबत बी इंटू सी म्हणजे इथं आलं 1 इंटू 6 मधतल्याचा मल्टिप्लाय मधतल्या सोबत 2 इंटू 5. इथं पण 3 इंटू 8 मधतल्याचा मल्टिप्लाय मधतल्या सोबत 7 इंटू 4. इथं भाग गेला 2 1 जा 2 2 3 जा 6 3 राहिलं 3 इंटू 1 3 3/5. इथंच बघा 4 1 जा 4 4 2 जा 8 इथं राहिलं 2 3 2 जा 6 6/7. नंतर फॉर्म्युला लॉग ए प्लस लॉग बी म्हणजे लॉग ऑफ ए इंटू बी लॉग 3/5 प्लस लॉग ऑफ 6/7 लॉग ए प्लस लॉग बी म्हणजे लॉग ऑफ ए इंटू बी 3/5 इंटू 6/7. आता 3 इंटू 6 किती होते 18 आणि 5 इंटू 7 किती होते 35. प्रॉब्लेम इज सॉल्व. तर विद्यार्थी मित्रांनो हे प्रॉब्लेम तुम्हाला समजलं असेलच काही प्रॉब्लेम नाही. त्यानंतर याच आधारित काही थोडेसे न्यू प्रॉब्लेम घेणार आहोत आपण. तर हे प्रॉब्लेम तुम्ही नोट डाऊन करा. आता जे नेक्स्ट प्रॉब्लेम घेणार आहे ते इम्पॉर्टंट प्रॉब्लेम होतो इम्पॉर्टंट प्रॉब्लेम आहे. आजच्या लेक्चरचं हे प्रॉब्लेम नंबर फर्स्ट होतं. आजच्या लेक्चरचं काय प्रॉब्लेम नंबर फर्स्ट. तसं हे होमवर्क दिलं होतं मी. त्यानंतर प्रॉब्लेम नंबर सेकंड. प्रॉब्लेम नंबर सेकंड आहे प्रूव्ह दॅट log under root of x square plus 1 minus x to the base 10 log under root of x square plus 1 minus x to the base 10 plus log
अंडर रूट मध्ये आहे एक्स स्क्वेअर प्लस 1 प्लस एक्स टू द बेस 10 इज इक्वल टू 0. तर विद्यार्थी मित्रांनो, प्रॉब्लेम शो दॅटचा असो, प्रूव्ह दॅटचा असो, व्हेरीफाय दॅटचा असो, तर LHS इज इक्वल टू RHS ना सॉल्व्ह करायला लागते. प्रॉब्लेम कशाला सॉल्व्ह करायला लागते? LHS इज इक्वल टू RHS. तर सर्वात आधी इथं घ्यायचा लेफ्ट हँड साईड, लेफ्ट हँड साईड LHS. आता लेफ्ट हँड साईड आहे लॉग अंडर रूट मध्ये एक्स स्क्वेअर प्लस 1 मायनस एक्स टू द बेस 10 प्लस लॉग अंडर रूट मध्ये एक्स स्क्वेअर प्लस 1 प्लस एक्स टू द बेस 10. आता आपल्याकडे एक फॉर्म्युला आहे छोटासा. फॉर्म्युला असा आहे लॉग ए प्लस लॉग बी, लॉग ए प्लस लॉग बी. लॉग ए प्लस लॉग बी म्हणजे ते लॉग ऑफ ए इंटू बी. सिंपल फॉर्म्युला आहे. लॉग ए प्लस लॉग बी इज इक्वल टू लॉग ऑफ ए इंटू बी. तर या फॉर्म्युल्यानुसार इथं बघा, लॉग ए हा ए आहे, अंडर रूट ऑफ एक्स स्क्वेअर प्लस 1 मायनस एक्स, प्लस लॉग बी हा बी आहे, अंडर रूट ऑफ एक्स स्क्वेअर प्लस 1 प्लस एक्स. हा बेस 10 तर जसा आहे तसा आहेच. फॉर्म्युला काय म्हणते? लॉग ए प्लस लॉग बी असेल तर काय येते? लॉग ऑफ ए इंटू बी, लॉग ऑफ ए इंटू बी. तर याच्यानुसार लॉग हा बेस 10 तर आहेच ऑलरेडी, सारखा पाहिजेच तो, तरच सेकंड फॉर्म्युला अप्लाय होते. तर ए किती आहे? अंडर रूट ऑफ एक्स स्क्वेअर प्लस 1, अंडर रूट ऑफ एक्स स्क्वेअर प्लस 1 मायनस एक्स, आणि बी आहे अंडर रूट ऑफ एक्स स्क्वेअर प्लस 1 प्लस एक्स. सिंपल फॉर्म्युला बघा, लॉग ए प्लस लॉग बी म्हणजे लॉग ऑफ ए इंटू बी, लॉग ए प्लस लॉग बी म्हणजे लॉग ऑफ ए इंटू बी, लॉग ए प्लस लॉग बी म्हणजे लॉग ऑफ ए इंटू बी, अंडर रूट ऑफ एक्स स्क्वेअर प्लस 1 मायनस एक्स, इथं अंडर रूट ऑफ एक्स स्क्वेअर प्लस 1 प्लस एक्स टू द बेस 10 जसाच्या तसा. त्यानंतर इथं फॉर्म्युला ए मायनस बी ए प्लस बी, इथं सुद्धा फॉर्म्युला अप्लाय होते बघा. फॉर्म्युला आहे, याला ए म्हणा, हा ए, हा पण येच आहे अंडर रूट ऑफ एक्स स्क्वेअर प्लस 1, ए मायनस बी आणि ए प्लस बी, इथे एक्स आहे, इथे एक्स आहे. फॉर्म्युला आपल्याविषयी असा आहे ए मायनस बी ए प्लस बी, ए मायनस बी ए प्लस बी. फॉर्म्युला आहे ए मायनस बी ए प्लस बी. फॉर्म्युला काय म्हणते? ए स्क्वेअर मायनस बी स्क्वेअर. हा ए आहे, ए मायनस बी ए प्लस बी, ए प्लस बी. तर काय म्हणते? ए स्क्वेअर मायनस बी स्क्वेअर. तर या फॉर्म्युल्यानुसार इथं काय येणार आहे? इथे येणार आहे लॉग ए चा स्क्वेअर अंडर रूट ऑफ एक्स स्क्वेअर प्लस 1 चा स्क्वेअर मायनस बी चा स्क्वेअर म्हणजे एक्स स्क्वेअर चा स्क्वेअर, आणि टू द बेस 10 ऑलरेडी जसाच्या तसा. फॉर्म्युला अप्लाय केला ए मायनस बी ए प्लस बी, ए चा स्क्वेअर मायनस बी चा स्क्वेअर. त्यानंतर लॉग स्क्वेअर न स्क्वेअर रूट काय होते? कॅन्सल. इतर आहे ते एक्स स्क्वेअर प्लस 1 मायनस एक्स स्क्वेअर टू द बेस 10, हा बेस 10 आहेच, प्लस एक्स स्क्वेअर मायनस एक्स स्क्वेअर कॅन्सल. इथं राहिलं लॉग 1 टू द बेस 10, आणि लॉग 1 चा आन्सर किती येते? 0. फॉर्म्युला आहे आपल्यापाशी, लॉग 1 म्हणजे काय येते? 0. दिस इज द राईट हँड साइड. बेस कोणताही असला चालते, पण लॉग 1 आला तर त्याचा आन्सर काय? 0. तर एक वेळा मी पुन्हा एक्सप्लेन करणार आहोत. ज्या विद्यार्थ्यांना समजलं नाही त्यांनी लक्षपूर्वक काळजीपूर्वक ऐका प्रॉब्लेम काय येतं. प्रॉब्लेम नंबर सेकंड, प्रूव्ह दॅट लॉग ऑफ अंडर रूट मध्ये एक्स स्क्वेअर प्लस 1 मायनस एक्स टू द बेस 10 प्लस लॉग ऑफ अंडर रूट मध्ये एक्स स्क्वेअर प्लस 1 प्लस एक्स टू द बेस 10 इज इक्वल टू 0. म्हणजे इथं काय घेतलं? आपला प्रूव्ह दॅटचा प्रॉब्लेम आहे. प्रूव्ह दॅट म्हणजे होते LHS इज इक्वल टू RHS. सर्वात आधी घेतला मी लेफ्ट हँड साइड.
लेफ्ट हँड साईड आहे लॉग ऑफ अंडर मध्ये एक्स स्क्वेअर प्लस 1 मायनस एक्स टू द बेस 10 प्लस लॉग ऑफ अंडर मध्ये एक्स स्क्वेअर प्लस 1 प्लस एक्स टू द बेस 10. याले हे पूर्ण जसंच्या तसं लिहिलं. नंतर मग काय केलं, इथं फॉर्म्युला अप्लाय झाला. पहिली स्टेप लॉग ए प्लस लॉग बी म्हणजे लॉग ऑफ ए इंटू बी. लॉग आणि ए म्हणजे काय, हे रेड मधलं ए मध्ये आहे. अंडर मध्ये एक्स स्क्वेअर प्लस 1 मायनस एक्स प्लस लॉग बी हे अंडर मधलं बी मध्ये आहे. अंडर मध्ये एक्स स्क्वेअर प्लस 1 प्लस एक्स. लॉग ए प्लस लॉग बी म्हणजे काय येते, लॉग ऑफ ए इंटू बी. अंडर ऑफ एक्स स्क्वेअर प्लस 1 मायनस एक्स इंटू अंडर ऑफ एक्स स्क्वेअर प्लस 1 प्लस एक्स. लॉग ए प्लस लॉग बी बघा, लॉग ए प्लस लॉग बी म्हणजे लॉग ऑफ ए इंटू बी. ए किती आहे, अंडर ऑफ एक्स स्क्वेअर प्लस 1 मायनस एक्स आणि बी आहे अंडर ऑफ एक्स स्क्वेअर प्लस 1 प्लस एक्स. इथं सुद्धा फॉर्म्युला अप्लाय झाला. आता इथं फॉर्म्युला अप्लाय होते ए मायनस बी ए प्लस बी, ए मायनस बी ए प्लस बी, ए चा स्क्वेअर मायनस बी चा स्क्वेअर. ए चा स्क्वेअर म्हणजे अंडर ऑफ एक्स स्क्वेअर प्लस 1 चा स्क्वेअर मायनस बी चा स्क्वेअर, बी किती आहे एक्स, एक्स चा स्क्वेअर टू द बेस 10 तर ऑलरेडी जसाच्या तसा आहे. त्यानंतर स्क्वेअर स्क्वेअर रूट कॅन्सल, इथं राहिलं एक्स स्क्वेअर प्लस 1 मायनस एक्स स्क्वेअर प्लस एक्स स्क्वेअर मायनस एक्स स्क्वेअर कॅन्सल, इथं आलं 1 टू द बेस 10. लॉग 1 ची व्हॅल्यू 0 येते. लॉग 1 ची व्हॅल्यू किती येते 0. तर विद्यार्थी मित्रांनो हे प्रॉब्लेम सॉल्व्ह झालेला आहे. IMP प्रॉब्लेम आहे, महत्वाचा आहे म्हणून हे प्रॉब्लेम इथं आपण सॉल्व्ह केलं. तसंच तुमच्या पेपरमध्ये आहे की नाही एक क्वेश्चन आला होता, पेपरमध्ये पण सुद्धा आपण क्वेश्चन घेणार आहोत. मागच्या वर्षी जो पेपर झाला बोर्डाचा तर त्याच्यामध्ये लॉगारिथमचा एक 4 मार्काचा प्रॉब्लेम आला होता. तर लॉगारिथमचा 4 मार्कावाला प्रॉब्लेम आपण सॉल्व्ह करणार आहोत. एकदम सोपीच होतं म्हणा, जास्त कठीण नाही. विंटर 2024 मध्ये, विंटर 2024 मध्ये एक प्रॉब्लेम आला होता लॉगचा. तर बघा 4 मार्कासाठी प्रॉब्लेम आला होता, अत्यंत सोपी, अत्यंत सोपी वाला प्रॉब्लेम. किती मार्क्ससाठी आला होता, 4 मार्क्ससाठी. कधी कधी 4 मार्क्ससाठी पण एखादा क्वेश्चन पेपरमध्ये विचारतात. तर हे तुम्ही नोट डाऊन करा फटाफट फटाफट. आता घेणार आहोत ते प्रॉब्लेम 4 मार्कावाला. प्रॉब्लेम नंबर 3, विंटर 2024 मागच्या वर्षी क्वेश्चन आला होता. किती मार्क्ससाठी, 4 मार्क्स. 4 मार्कासाठी क्वेश्चन आला होता. क्वेश्चन होता सिम्प्लिफाय सिम्प्लिफाय 1 upon log 10 to the base 5 plus 1 upon log 10 to the base 20. असा क्वेश्चन मागील वर्षाच्या पेपरमध्ये आलेला आहे विंटर 2024 ला 4 मार्कासाठी, की जो की अत्यंत सोपी आहे. तर हा क्वेश्चन कसा सोडवायचा होता बघा. इथे लिहायचं होतं तुम्हाला 1 upon पहिले जसाच्या तसं log 10 to the base 5 log 10 to the base 5 plus 1 upon log 10 to the base 20. इथं आहे 1 upon log 10 to the base 5 plus 1 upon log 10 to the base 20. तर आपल्याकडे एक फॉर्म्युला आहे 1 upon log a to the base b 1 upon log a to the base b. फॉर्म्युला म्हणते log b to the base a. बघा 1 upon log a to the base b आहे, तर हा याचा रेसिप्रोकल होते म्हणजे log b to the base a. सिंपल फॉर्म्युला. तर हे 1 upon मध्ये आहे, तर हे कसं येणार मग 1 upon log 10 to the base 5, तर हे येणार आहे log 5 to the base 10 प्लस 1 upon log 10 to the base 20, इथे येणार आहे log 20 to the base 10. बघा 1 upon log 10 to the base 5 log 5 to the base 10 प्लस 1 upon log 10 to the base 20, इथं आलं log 20 to the base 10. त्यानंतर सिंपल फॉर्म्युला लागते, इथं प्लस आहे ना फॉर्म्युला,
तर प्लसचा फॉर्म्युला याच्या आधीच्या प्रॉब्लेम मध्ये पण लावला होता आपण, लॉग ए प्लस लॉग बीचा, लॉग ए प्लस लॉग बी. आता लॉग ए प्लस लॉग बी म्हणजे येते लॉग ऑफ ए इंटू बी. लॉग ए प्लस लॉग बी म्हणजे काय येते, लॉग ऑफ ए इंटू बी. तर या फॉर्म्युल्यामध्ये बघा, म्हणजे प्रॉब्लेम मध्ये इथं लॉग एच्या जागी 5 आहे आणि बीच्या जागी किती आहे 20. हा बेस 10 तर सारखाच आहे, त्याच्यापुढे काही प्रॉब्लेम नाही. लॉग ए प्लस लॉग बी म्हणजे काय येते, लॉग ऑफ ए इंटू बी 5 इंटू 20 टू द बेस 10 जसाच्या तसा. लॉग ए प्लस लॉग बी म्हणजे लॉग ऑफ ए इंटू बी 5 इंटू 20 टू द बेस 10. त्यानंतर हा लॉग टू द बेस 10 ॲज इट इज इथं मल्टिप्लाय 5 इंटू 20 किती होते 100. आता लॉग 100 टू द बेस 10 आहे. आता लॉग 100 मी या 100ला असं लिहू शकतो का 10चा स्क्वेअर लिहू शकतो मी. 100ला काय लिहू शकतो 10चा स्क्वेअर टू द बेस 10. त्यानंतर एक फॉर्म्युला आपल्यापाशी, लॉग मागच्या डोक्यावर जर काही असेल तर तो काय येते समोर. फॉर्म्युला बघा, लॉग मागच्या डोक्यावर जर काही असेल तर तो काय येतो समोर, ए लॉग बी. इथं बघा लॉग मागच्या डोक्यावर किती आहे 2, तर 2 काय आला समोर, 2 समोर आला. मग इथं काय आलं, किती राहिलं लॉग 10 टू द बेस 10. आणि एक अजून फॉर्म्युला अप्लाय होतो लॉग ए टू द बेस बीचा, लॉग ए टू द बेस. आता बघा लॉग ए टू द बेस ए असेल तर त्याला म्हणतो आपण 1. तर लॉग 10 टू द बेस 10 ला काय म्हणू शकता तुम्ही फॉर्म्युल्यानुसार 1. आणि 2 इंटू 1 किती येते 2. याचा आन्सर आहे 2. किती आन्सर आहे 2. एक वेळा अगेन बघा कसं गेला प्रॉब्लेम. मागच्या वर्षीच्या पेपरमध्ये आलेला क्वेश्चन विंटर 2024, वेटेज 4 मार्क्स. प्रॉब्लेम असा होता, सिम्प्लिफाय 1 अपॉन लॉग 10 टू द बेस 5 प्लस 1 अपॉन लॉग 10 टू द बेस 20. पहिले हे जसंच्या तसं लिहिलं, 1 अपॉन लॉग 10 टू द बेस 5 प्लस 1 अपॉन लॉग 10 टू द बेस 20. आता आपल्याकडे फॉर्म्युला असा आहे 1 अपॉन लॉग ए टू द बेस बी, 1 अपॉन लॉग ए टू द बेस बी, याला लिहू शकता तुम्ही लॉग बी टू द बेस ए. इथं आहे 1 अपॉन लॉग 10 टू द बेस 5, तर इथं लिहू शकता तुम्ही लॉग 5 टू द बेस 10. इथं बघा 1 अपॉन लॉग 10 टू द बेस 20, तर इथे लिहू शकता लॉग 20 टू द बेस 10. त्यानंतर लॉग ए प्लस लॉग बीचा फॉर्म्युला, लॉग ए प्लस लॉग बी म्हणजे काय येते लॉग ऑफ ए इंटू बी, म्हणजे लॉग 5 प्लस लॉग 20 म्हणजे लॉग ऑफ 5 इंटू 20 टू द बेस 10. 5 इंटू 20 किती येते 100. मग तुम्ही एक मेथड शिकवली होती मी तुम्हाला एक्सपोनेन्शियल फॉर्मची, ते पण लावली चालते किंवा असं केलं तर चालते. 100 आहे ना, 100ली काय लिहिलं मी 10चा स्क्वेअर, कारण बेसली किती आहे 10. त्यानंतर लॉग मागच्या डोक्यावर जर काही असेल तर तो 2 काय येतो समोर, हा 2 काय आला समोर. लॉग 10 टू द बेस 10 म्हणजे 1, 2 इंटू 1 2. दिस इज द फायनल आन्सर. विद्यार्थी मित्रांनो, आताही समजा जर तुम्हाला समजलं नसेल तर एक वेळा मी पुन्हा एक्सप्लेन करतो, आणि ज्या विद्यार्थ्यांना समजलं त्यांनी हे प्रॉब्लेम नोट डाऊन करा. येऊ शकते रिपीट, पुन्हा पण येऊ शकते, काही सांगता येते. तर एक वेळा रिपीट पुन्हा करतो. प्रॉब्लेम नंबर 3, सिम्प्लिफाय 1 अपॉन लॉग 10 टू द बेस 5 प्लस 1 अपॉन लॉग 10 टू द बेस 20. तर इथं काय केलं आपण 1 अपॉन लॉग 10 टू द बेस 5 प्लस 1 अपॉन लॉग 10 टू द बेस 20. इथं फॉर्म्युला अप्लाय केला. फॉर्म्युला काय लॉग ए टू द बेस बी, लॉग ए टू द बेस बी. फॉर्म्युला काय म्हणते लॉग बी टू द बेस ए, लॉग बी टू द बेस ए. म्हणजे बघा 1 अपॉन लॉग 10 टू द बेस 5 म्हणजे फॉर्म्युला म्हणून लॉग 5 टू द बेस 10. एक रेसिप्रोकल होते, खालचा वर वरचा खाली, 1 अपॉन कॅन्सल. 1 अपॉन लॉग 10 टू द बेस 20, इथे येणार लॉग 20 टू द बेस 10. 10च्या जागी 20, 20च्या जागी 10. ओके. नंतर फॉर्म्युला अप्लाय केला लॉग ए प्लस लॉग बीचा, लॉग ए प्लस लॉग बी. फॉर्म्युला काय म्हणते लॉग ऑफ ए इंटू बी.
लॉग ए प्लस लॉग बी म्हणजे लॉग ऑफ ए इंटू बी 5 इंटू 20 टू द बेस 10. त्यानंतर 5 इंटू 20 किती होते 100. हा 100 आहे. 100ला काय लिहिलं मी 10चा स्क्वेअर. काय लिहिलं 10चा स्क्वेअर. त्यानंतर लॉग त्याच्या मागच्या डोक्यावर जर काही असेल तर तू समोर आला. तू काय आला समोर. लॉग 10 टू द बेस 10 म्हणजे 1 2 इंटू 1 2. दिस इज द फायनल आन्सर. दिस इज द फायनल आन्सर. तर विद्यार्थी मित्रांनो हे प्रॉब्लेम तुम्ही नोट डाऊन करा. फक्त इथंच तुम्हाला थोडंसं नवीन होतं पण इझीच आहे. जास्त काही कठीण मानलं जात नाही. सेकंड लास्ट लेक्चर आहे आजचं. लवकरात लवकर आपला हा चॅप्टर कम्प्लीट होऊन जाईल. नेक्स्ट लेक्चरमध्ये आपल्याला हा चॅप्टर कम्प्लीट होऊन जाईल. तर हे प्रॉब्लेम तुम्ही नोट डाऊन करा फटाफट. एक अजून प्रॉब्लेम घेऊ आपण. यासारखंच प्रॉब्लेम घेऊ जेणेकरून तुमच्या लक्षात येऊन जाईल. असे 3-4 प्रॉब्लेम्स आहेत याच्यासारखेच. त्यानंतर प्रॉब्लेम नंबर 4. प्रॉब्लेम नंबर 4. सिम्प्लिफाय वन अपॉन log 10 to the base 9 plus 1 upon log 10 to the base 20. Simplify 1 upon log 10 to the base 9 plus 1 upon log 10 to the base 20. आता हे प्रॉब्लेम कसं सोडवायचं. पहिले सेम बिलकुल याच्या आधीचं जसं प्रॉब्लेम आहे तसंच आहे. पहिले जसं आहे तसं लिहू. 1 upon log 10 to the base 9 plus 1 upon log 10 to the base 20. त्यानंतर आपल्याकडे फॉर्म्युला आहे. फॉर्म्युला असा आहे 1 upon log a to the base b. 1 upon log a to the base b म्हणजे काय येते इथं log b to the base a. 1 upon log a to the base b म्हणजे log b to the base a. या फॉर्म्युल्यानुसार इथं बघा 1 upon log 10 to the base 9 तर इथं येणार log 9 to the base 10 plus 1 upon log 10 to the base 20 इथं येणार log 20 to the base 10. 1 upon log 10 to the base 9 म्हणजे log 9 to the base 10. 1 upon log 10 to the base 20 log 20 to the base 10. त्यानंतर फॉर्म्युला आहे आपल्याकडे log a plus log b. log a plus log b फॉर्म्युला आहे log of a into b. log a plus log b. तर इथं बघा log a प्लस log b म्हणजे log of a into b. log a प्लस log b म्हणजे log of a into b. सिंपल फॉर्म्युला. log a प्लस log b म्हणजे log of a into b. log of 9 into 20 to the base 10. log a plus log b log of a into b. log a plus log b log of a into b. आता याचा करू मल्टिप्लाय. log 9 into 20 किती होते 180 टू द बेस 10. आता विद्यार्थी मित्रांनो हे याच्या समोर सॉल्व्ह होत नाही कारण हे त्या 10च्या फॉर्म मध्ये येत नाही. बेस सारखा नाही आहे याचा बेस सारखा नाही आहे म्हणून याचा आन्सर हेच आहे. log 180 टू द बेस 10 हे दिस इज द फायनल आन्सर. हे समोर सॉल्व्ह नाही होत. एक वेळ अगेन बघा. प्रॉब्लेम नंबर 4. 1 upon log 10 to the base 9 plus 1 upon log 10 to the base 20. तर काय होतं 1 upon log a to the base b. इथं घेतलं आपण log b to the base a. फॉर्म्युला म्हणते 1 upon log 10 to the base 9. इथं काय घेतलं log 9 to the base 10. 1 upon log 10 to the base 20
log 20 टू द बेस 10. त्यानंतर फॉर्म्युला log a प्लस log b चा. log a प्लस log b म्हणजे log ऑफ a इंटू बी. log 9 प्लस log 20 म्हणजे log a प्लस log b log ऑफ a इंटू बी. 9 इंटू 20 टू द बेस 10. 9 इंटू 20 किती येते? 180 टू द बेस 10. झालं, प्रॉब्लेम सॉल्व. याच्या समोर हे सॉल्व्ह होत नाही, म्हणून एवढंच याचं काय आहे, आन्सर आहे. याच आधारित एक क्वेश्चन अजून घेऊ. थ्रू दॅटचा एक क्वेश्चन घ्यायचा आहे, एकदम सोपीच आहे. थ्रू दॅट प्रॉब्लेम नंबर 5. थ्रू दॅट वन अपॉन log PQR to the base PQ plus 1 upon log PQR to the base QR plus 1 upon log PQR to the base RP is equal to 2. is equal to 2. तर विद्यार्थी मित्रांनो, आता या प्रॉब्लेम मध्ये काय प्रॉब्लेम आहे, प्रूव्ह द्यायचा. याचा आन्सर 2 आला पाहिजे. LHS इज इक्वल टू RHS नाही प्रॉब्लेम आपल्याला सॉल्व्ह करायचा आहे. तर सर्वात आधी घेतला आपण लेफ्ट हँड साईड. काय घेतला? लेफ्ट हँड साईड. लेफ्ट हँड साईड. लेफ्ट हँड साईड आहे 1 अपॉन log PQR टू द बेस PQ plus 1 upon log PQR to the base QR plus 1 upon log PQR to the base RP. आता आपल्याकडे फॉर्म्युला काय? फॉर्म्युला असा आहे 1 upon log A to the base B असेल, तर आपण म्हणतो log B to the base A. बरोबर. तर या फॉर्म्युल्यानुसार 1 अपॉन log PQR टू द बेस PQ, तर याला काय येणार? log PQ टू द बेस PQR प्लस log QR टू द बेस PQR रेसिप्रोकल होऊन जाईल log RP टू द बेस PQR. बघा log A टू द बेस B, तर log B टू द बेस A म्हणजे रेसिप्रोकल होते. log PQ टू द बेस PQR, log RP आता खाली आहे तर हा वर गेला. log RP नाही log QR टू बेस PQR, आणि इथं किती RP खाली आहे तर हा वर गेला. log RP टू द बेस PQR. आता log A प्लस log B प्लस log C चा फॉर्म्युला काय? फॉर्म्युला log A प्लस log B प्लस log C. log A बेस सारखाच आहे ना PQR, log B प्लस log C. तर फॉर्म्युला म्हणते log ऑफ A इंटू B इंटू C. log A प्लस log B प्लस log C म्हणजे log ऑफ A इंटू B इंटू C. तर याच्यानुसार log A प्लस log B प्लस log C, तर इथं म्हणू शकता तुम्ही log ऑफ A म्हणजे PQ इंटू B QR इंटू RP. बेस किती आहे? PQR. याला ABC म्हणतो, हायलाइट करू नका. ABC. तर इथं काय झालं? ABC. हा फॉर्म्युला आहे ABC म्हणजे ABC बेस PQR. त्यानंतर आपल्याला आन्सर 2 पाहिजे. लॉग ऑफ, आता बघा P इंटू P किती होते? P चा स्क्वेअर. Q इंटू Q किती होते? Q चा स्क्वेअर. आणि R इंटू R किती होते? R चा स्क्वेअर टू द बेस PQR. आता P ले स्क्वेअर आहे, Q ले स्क्वेअर आहे, R ले स्क्वेअर आहे, तर याला तुम्ही असं म्हणू शकता का? लॉग PQR चा ब्रॅकेट स्क्वेअर टू द बेस PQR. P ले स्क्वेअर आहे, Q ले स्क्वेअर आहे, R ले स्क्वेअर आहे, तर म्हणू शकतो PQR चा ब्रॅकेट स्क्वेअर. आता आपल्याकडे फॉर्म्युला आहे लॉग मागच्याच्या डोक्यावर जर काही असेल तर तो काय करते? समोर आणते A log B. तर या फॉर्म्युल्यानुसार लॉग त्याच्या मागच्या डोक्यावर किती आहे? 2, तर 2 काय आला समोर? 2 log PQR टू द बेस PQR. एक अजून फॉर्म्युला अप्लाय होते लॉग A टू द बेस A चा
लॉग ए टू द बेस ए म्हणजे 1, तर लॉग पी क्यू आर टू द बेस पी क्यू आर म्हणजे किती येते 1. लॉग पी क्यू आर टू द बेस पी क्यू आर म्हणजे 1, म्हणजे 2 into 1 किती झालं 2. दिस इज द राईट हँड साईड. LHS इज इक्वल टू RHS. एक वेळ अगेन बघा काय केलं. प्रॉब्लेम नंबर 5, प्रूव्ह दॅट 1 upon log PQR to the base PQ plus 1 upon log PQR base QR plus 1 upon log PQR base RP is equal to 2. लेफ्ट हँड साइड घेतला 1 upon log PQR to the base PQ plus 1 upon log PQR to the base QR plus 1 upon log PQR to the base RP. फॉर्म्युला म्हणते 1 upon log A to the base B म्हणजे log B to the base A, म्हणजे 1 upon log PQR to the base PQ तर log PQ to the base PQR. 1 upon log PQR base QR तर हा आला log QR to the base PQR. 1 upon log PQR to the base RP तर log RP to the base PQR. मग बेसली PQR आहेच. मग फॉर्म्युला आहे log A प्लस log B प्लस log C म्हणजे log ऑफ A इंटू B इंटू C. A म्हणजे PQ, B म्हणजे QR आणि C म्हणजे RP. log A प्लस log B प्लस log C म्हणजे log ऑफ A इंटू B इंटू C. PQ, QR आणि RP. आणि हा PQR तर ऑलरेडी आहेच बेसमध्ये. P इंटू P किती होते P चा स्क्वेअर, Q इंटू Q किती होते Q चा स्क्वेअर, R इंटू R किती होते R चा स्क्वेअर. इथे P ले स्क्वेअर आहे, Q ले स्क्वेअर आहे, R ले स्क्वेअर आहे, तर मतलब PQR चा ब्रॅकेट स्क्वेअर. लॉग मागच्या डोक्यावर काही असेल तर तो समोर तयार झाला. लॉग PQR टू द बेस PQR म्हणजे 1, 2 into 1 2. दिस इज द राईट हँड साईड. तर विद्यार्थी मित्रांनो 2-3 प्रॉब्लेम होमवर्क घेऊन घ्या, जेणेकरून जर आले नाही तर मला विचारा, नेक्स्ट लेक्चरला घेऊ आपण सॉल्व्ह करायला. प्रॉब्लेम नंबर 6 होमवर्क. प्रूव्ह दॅट 1 upon log 6 to the base 8, 1 upon log 6 to the base 8, 1 upon log 6 to the base 3 is equal to 3. इथं 9 पाहिजे, इथं किती पाहिजे 9. 1 upon log 6 to the base 9. याचा आन्सर 3 आला पाहिजे. ट्राय करा. तसंच अजून एक प्रॉब्लेम नंबर 7. शो दॅट 1 upon log ABC to the base A, 1 upon log ABC to the base B, 1 upon log ABC to the base C is equal to 1. हे एकदम सोपी प्रॉब्लेम आहे. तर आजच्यासाठी विद्यार्थी मित्रांनो इथं थांबून जाऊ. रिमेनिंग पार्ट नेक्स्ट लेक्चरला बघू. नेक्स्ट लेक्चरला हा चॅप्टर खतम होऊन जाईल. धन्यवाद.